श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. हैदराबाद येथे दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराज श्री रामरायाजवळ बसून 21 समासी दासबोध वाचित होते. जवळच एक रिकामे आसन होते. त्यावेळी तेथील त्र्यंबक निळकंठ कवीश्वर नावाचे एक विद्वान शास्त्री श्री महाराजांच्या भेटीस आले व थोड्या विद्वत्तेच्या तोऱ्यात श्री महाराजांजवळील आसनावर येऊन बसले. शास्त्री आलेले दिसताच महाराजांनी लगेच 21 समासी दासबोधाचे वाचन संपवून त्यांना लवून नमस्कार केला. परंतु विद्वत्तेच्या अहंकारामुळे त्यांनी मात्र महाराजांना अभिवादनही केलं नाही. शास्त्री वेदशास्त्र संपन्न असून खूप विद्वान होते, परंतु अंतःकरणात मात्र अहंकाराने घर केलेलं होतं. विद्वत्तेचा अहंकार त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तेव्हा थोड्या अहमपणानेच त्यांनी संस्कृतमधून महाराजांशी बोलण्यास सुरुवात केली. ते श्री महाराजांना म्हणाले, सखारामपंत खेर्डेकर व सौ सरस्वतीबाई खेर्डेकर यांच्या सांगण्यावरून आपण भागवत कथा करता व आपण अग्निहोत्र घेतलेले असून वेदांचा शास्त्रांचा सखोल अभ्यास केलेले फार मोठे वैदिक शास्त्री आहात असेही समजले. हे असं सर्व असताना आपण खरं म्हणजे वेदांचा प्रचार करावा, वैदिक अनुष्ठानं, कर्मकांड, गायत्री मंत्राचे अनुष्ठान आदी करण्यास लोकांना प्रवृत्त करावं. परंतु हे काहीही न करता आपण ज्याला त्याला केवळ नामाचंच महात्म्य सांगत असता आणि सरसकट सर्वांना नाम घ्यायला सांगता. लोकांना रामनामाचा अनुग्रह देऊन त्यांना अट्टहासाने रामाचं नाम घ्यायला सांगता, हे बरोबर वाटत नाही. शास्त्र, वेद, उपनिषद हे नाम घेण्याबद्दल काहीच सांगत नाहीत आणि आपण मात्र एक नामच घ्यायला सांगता. आता ते नामाविरुद्धच बोलू लागले तेव्हा श्री महाराजांना ते सहन न होऊन व ते संस्कृतमधून बोलत असल्यामुळे श्री महाराजही संस्कृतमधून त्यांना म्हणाले, हे पहा शास्त्रीबुवा, वेद, शास्त्र, उपनिषद यांचा कोणीही अभ्यास करू शकतो का? नाही, तर ते फक्त त्रिवर्णीयांसाठीच आहेत. त्रिवर्णीयांनाच केवळ त्यांच्या अध्ययनाचा अधिकार दिला आहे. शूद्रांसाठी तर नाहीच, परंतु स्त्रियांना देखील त्याचा अधिकार दिलेला नाही. परंतु नाम मात्र वर्णविरहित कुणालाही, कुठेही, कधीही आणि अगदी सहज घेता येतं. नाम घेण्यासाठी स्थळ काळाचं, जातीपातीचं, वर्णाश्रमाचं, वय, योनी, शिक्षण अगदी कशाचंच बंधन नाही. आपल्या संत मंडळींनी तर नामस्मरणाचंच महात्म्य गायलं आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात, नामाविण साधन नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशील झणी. म्हणजे नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नसून दुसऱ्या मार्गाने गेलास तर वाया जाशील म्हणून सांगतात. श्री एकनाथ महाराज भागवतावरील टीकेत म्हणतात, नामापरते साधन सर्वथा आन असेना. श्री तुकाराम महाराज आपल्या अभंगात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, याविण आणिक नाही पै साधन, वाहतसे आण विठोबाची. नामस्मरण भक्तीशिवाय दुसरं सोपं साधनच नाही म्हणून विठोबाची शपथ घेऊन सांगतात. आणि श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधात तर नामस्मरण भक्तीवर एक समासच लिहिला आहे. त्यात, हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायण नामे पावन झाला अजामेळ, अगाध महिमा न वचे वदला, नामे बहुत जन उद्धरला, हळहळापासूनी सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. या दासबोधातील नामस्मरण भक्ती समासातील काही ओव्या सांगून म्हणाले, प्रल्हादाचा किती छळ झाला. त्याला हत्तीच्या पायी दिले, विष प्यायला दिलं, तप्त तेलाच्या कढईत टाकले, पर्वत लोट केला, परंतु तरीही त्याने हरीचं नाम मात्र सोडलं नाही. एका नामामुळे भगवंतांनी त्याचं सर्व ठिकाणी रक्षण केलं. अजमेळादी पापी केवळ नामाने मुक्तिपदाला गेले. श्री समर्थ मनोबोधात म्हणतात, बहु नाम या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना, विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. हळाहळाचा दाह कमी व्हावा म्हणून देवाधिदेव महादेवांनी कंठाच्या ठिकाणी केवळ रामनाम धारण केले आणि त्यानेच त्यांचा दाह शमला. महाराज पुढे म्हणाले,
जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. अहो, प्रत्यक्ष कामदेवाचं दहन ज्यांनी केलं, एवढं प्रखर वैराग्य असणारे महादेव रामाचं स्मरण करतात. तिन्ही लोक जाळू शके कोप येता, एवढं सामर्थ्य असणारे व मूर्तिमंत ज्ञानस्वरूप असणारे महादेव जर नामावर विश्वास ठेवतात, तर आपण ठेवायला काही हरकत आहे का? असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी नामाचे सांगितलेले महात्म्य आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.